श्री स्वामी समर्थ मंडळी, जब जब सरकार दडती है पोलीस को आगे करती है। आंदोलन दडपणाऱ्या सत्ताधाऱ्या विरोधात दिली जाणारी ही घोषणा, या घोषणेची प्रचिती शनिवारी सकाळी दिल्लीच्या जंतर मंतरवर आली। जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक मागच्या 21 दिवसापासून उपोषणाला बसले होते, पण शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने आंदोलन स्थळावरून हटवलं। दिल्ली पोलिसांचे अधिकारी साध्या वेशात येऊन आणि मंचावर बसलेल्या वांगचुक यांना उचलून रुग्णालयात दाखल केलं। यावेळी आंदोलकांनी पोलिसांचा मोठा विरोध केला, पण पोलिसांनी कोणाचंही ऐकलं नाही। पोलिसांचं म्हणणं आहे की हायकोर्टाच्या आदेशानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे, पण या कारवाईवरती अनेक प्रश्न उपस्थित केली जातात। महत्त्वाचं म्हणजे यावर आता थेट केंद्र सरकारवरती आरोप व्हायला लागले आहेत। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ज्या प्रकारे उचललंय ते मोदी सरकारच्या अंगलट येईल असं म्हटलं जातंय, पण खरंच हे शक्य आहे का? सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर आंदोलनात नेमकं काय होईल? हे आंदोलन मोदी सरकारच्या अंगलट येईल का? समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। तर मंडळी, सोनम वांगचुक यांना उचलणं मोदी सरकारच्या अंगलट येईल असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे या घटनेमुळे आंदोलन आणखी मोठं होतंय। मुळात सरकारचा प्लॅन काय होता, तर सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवणं आणि त्यानंतर जंतर मंतर रिकामं करणं। वांगचुक यांना हटवल्यानंतर आंदोलक आपोआपच निघून जातील आणि आंदोलनाचा तिथला जोर कमी होईल असा सरकारचा अंदाज होता, पण आता मात्र त्यांच्या अगदी उलट घडतंय। वांगचुक यांना हटवल्यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीचे फाउंडर अभिजित दीपके यांनी उपोषणाची घोषणा केली आहे। दीपक यांनी जाहीर केले की सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर हे आंदोलन संपेल असं सरकारला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे। आम्ही ठाम राहू आणि 20 जुलैच्या संसदेवर मोर्चा काढू। खरं तर काँग्रेस जनता पार्टीनं 20 जुलैला संसदेवरती मोर्चाची हाक दिली आहे। या मोर्चामध्ये सोनम वांगचुक सुद्धा सहभागी होणार होते, पण आता त्यांना हटवल्यानंतर या मोर्चाचं काय होणार असा प्रश्न उभा राहिला। पण हा मोर्चा होणारच आहे असं अभिजित दीपके यांनी जाहीर केल्यानं आंदोलन काही थांबणार नाही हे आता स्पष्ट झाले। महत्त्वाचं म्हणजे आता इतर संघटनांनी सुद्धा आंदोलनाला समर्थन देण्यासाठी त्या पुढे आलेल्या आहेत। संयुक्त किसान मोर्चासह अन्य शेतकरी संघटनांची या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय, त्यामुळे 20 जुलैला संसदेवरचा मोर्चा हा भव्यदिव्य होईल अशी चिन्ह दिसत आहेत। याआधी 2021च्या शेतकरी आंदोलनात दरम्यान राजधानी दिल्लीतली परिस्थिती बिघडली होती। आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनादिवशी ट्रॅक्टर रॅली काढली होती, पण काही आंदोलक लाल किल्ल्यात घुसले आणि त्यांनी तिथे तोडफोड केली। आंदोलकांनी लाल किल्ल्याच्या बुरुजावर आपला झेंडा देखील फडकावला होता। आता 20 जुलैला संसदेवरच्या मोर्चा दरम्यान अशी घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। थोडक्यात सोनम वांगचुक यांना उचलल्यानंतर सुद्धा सरकारला हे आंदोलन दडपता आलेलं नाहीये, त्यामुळे आता ही घटना मोदी सरकारच्या अंगलट येऊ शकतं असंही म्हटलं जातंय। सोनम वांगचुक यांना उचलणं मोदी सरकारच्या अंगलट येणार असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे यामुळे आता विरोधक सरकारविरोधात एकत्र होत आहेत। इतक्या दिवसापासून काय घडत होतं तर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात जनताची साथ होती, पण विरोधी पक्ष उघडपणे आंदोलनाला पाठिंबा देत नव्हते। अरविंद केजरीवाल यांच्यासारखे काही नेते जंतर मंतरवर जाऊन आले, पण विरोधी पक्षाचे या मुद्द्यावरती एकजूट काही दिसत नव्हती। पण आता मात्र सोनम वांगचुक यांच्यावरती झालेली कारवाईनंतर सगळे विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकत्रित आलेत। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या या भूमिकेवर शब्दामध्ये आक्षेप नोंदवलाय। सुरुवातीला सरकारनं विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या मागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं। आता परिस्थिती जेव्हा हाताबाहेर गेली तेव्हा ही कारवाई झाली। हा मुद्दा इथेच थांबणार नाही, संपणार नाही। संसदेच्या अधिवेशनात आम्ही हा प्रश्न जोरदारपणे मांडू असं शरद पवार म्हणालेत। महत्त्वाचं म्हणजे इतक्या दिवसापासून शरद पवारांनी या मुद्द्यावर या आंदोलनावर बोलणं टाळलं होतं, पण आता मात्र ते उघडपणे आंदोलनाला समर्थन देताना दिसत आहेत। या मुद्द्यावर सुरुवातीला शांत राहिलेली काँग्रेस पार्टी सुद्धा आता सरकारवरती आक्रमक झाली आहे। काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सरकारवर टीका करताना असं म्हटलंय की शांततापूर्ण आंदोलन करणं हा लोकशाहीचा मूलभूत हक्क असताना सरकार हे आंदोलन चिरडतंय। एवढंच नाही तर समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, ठाकरेची शिवसेना आणि मनसे या पक्षाचे नेते देखील या आंदोलनाला पाठिंबा द्यायला समोर आले आहेत। मनसेचे नेते असणारे अमित ठाकरे यांनी वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर मंतरवरती जाऊन आंदोलकांची भेट घेतली। त्यांनी अभिजित दीपकेशी चर्चा सुद्धा करत आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केलाय। उद्धव ठाकरे सुद्धा आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही लावून धरली आहे। थोडक्यात काय तर सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या आजच्या कारवाईमुळे सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेले दिसत आहेत। येत्या अधिवेशनात हाच मुद्दा सगळ्यात जास्त संसदेत गाजणार हे देखील
फिक्स आहे. त्यामुळे वांगचुक यांना जंतर मंतरवरून उचलणं मोदी सरकारच्या अंगलट येऊ शकतं असं म्हटलं जातंय. सोनम वांगचुक यांना उचलणं मोदी सरकारचं अंगलट येणारं असं म्हणणारं तिसरं कारण म्हणजे आता आंदोलकांना धर्मेंद्र प्रधान यांचा नाही तर मोदींचा राजीनामा हवाय. त्यांनी मागणी बदलली आहे. इतक्या दिवसापासून जंतर मंतरवरच्या आंदोलकांची एकच मागणी होती, ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राजीनामा. सोनम वांगचुक सुद्धा हीच मागणी घेऊन उपोषणाला बसले होते. पण आता वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर आंदोलकांची मागणी बदलली आहे. आंदोलकांनी आता थेटपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागतायत. या संघटनेनंतर अभिजित दिपके म्हणाले की आम्ही इतके दिवस फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होतो, पण आता या घटनेनंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करू. दिपके यांनी या घटनेसाठी थेट मोदींना जबाबदार धरत त्यांना टार्गेट करणं सुरू केले. देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदीसारखा हुकुमशाह आणि इतका वाईट पंतप्रधान कधीच राहिला नाही, अशा शब्दात दिपके यांनी मोदीवरती टीका केली आहे. मुळात इतके दिवस हे आंदोलन शिक्षण मंत्र्याचा राजीनामा आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेत बदल या मागणी भोवतीच फिरत होतं. पण सरकारनं सोनम वांगचुक यांना बळजबरीने उचलल्यानं आंदोलनाची दिशा बदलली आहे. हे आंदोलन आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सुरू झाले. आंदोलकांनी आता भाजप सरकार हटवा अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आता समजा भविष्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तरी आंदोलन थांबणार नाही याची शक्यता दिसत नाही. याआधी हे कदाचित घडू शकलं असतं. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा घेऊन सरकारला आंदोलन शांत देखील करता आलं असतं. पण वांगचुक यांच्यावरती झालेल्या आजच्या कारवाईमुळे आंदोलन चिघळलेलं आहे. ते शांत करण्यासाठी आता फक्त शिक्षण मंत्र्याचा राजीनामा नाही तर नरेंद्र मोदी यांचा राजीनामा हवा आहे असं चित्र दिसत आहे. त्यामुळे सोनम वांगचुक यांना आंदोलन स्तरावरून उचलणं मोदी सरकारच्या अंगलट येईल अशी शक्यता सर्वात जास्त वर्तवली जाते. सोनम वांगचुक यांना उचलणं मोदी सरकारच्या अंगलट येईल असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे सरकारनं शांततापूर्ण आंदोलन चिरडल्याचा मेसेज. तसं पाहिलं तर मागच्या 12 वर्षात मोदी सरकार विरोधात अनेक आंदोलनं झाली आहेत. दिल्लीतील सीए प्रोटेस्ट असू देत किंवा शेतकरी आंदोलन असू देत, मोदी सरकारनं आंदोलन पाहिलेली आहेत. पण या आधीच्या प्रत्येक आंदोलनात काही अप्रिय घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे आंदोलनाची विश्वासार्हतेला धक्का बसलाय. सीए प्रोटेस्ट शेवळी दिल्लीमध्ये दंगली उफाळून आलेल्या ज्यानंतर सरकारनं आंदोलकांना ताब्यात घेऊन हटवलं होतं. शेतकरी आंदोलनाच्या वेळी तर आंदोलक थेट लाल किल्ल्यात घुसले. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करून सरकारला ते आंदोलन दडपता आलं होतं. आता मात्र काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनात काय झालंय तर हे आंदोलन मागच्या महिनाभरापासून सुरू होतं. इतके दिवस या आंदोलनात एकही अप्रिय अशी घटना घडली नाहीये. जंतर मंतरवरती सगळे आंदोलनक शांततेने आंदोलन करतायत. पण आता सरकारनं पोलिसांच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांच्यावरती जबरदस्ती केल्याचा मेसेज सगळीकडे गेलाय. त्यामुळे हे आंदोलन आणखीनच पेटल्याचं पाहायला मिळतंय. सरकार शांततापूर्ण आंदोलन चिरडलं असल्याचं मेसेज आता देशभरात जायला लागलाय. याआधी अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी सुद्धा असंच काहीसं घडलं होतं. पोलिसांनी त्यावेळी रामलीला मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारत कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देऊन मध्यरात्री अचानक आंदोलन स्थळावरती छापा टाकला होता. तसंच गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर देखील केला होता. त्यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या रामदेव बाबा यांना पकडून नेलं होतं. ज्यानंतर अण्णा हजारे यांचं आंदोलन प्रचंड तापल्याचं पाहायला मिळालं. आता असंच काहीसं जंतर मंतरच्या काँग्रेस जनता पार्टीच्या आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात घडतंय. शांततेत आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना पोलीस उचलून घेऊन गेल्यात आंदोलन आणखीनच भडकायला लागलंय. या घटनेमुळे या आंदोलनाचं रूपांतर देखील मोठ्या जन आंदोलनात होऊ शकतं असं म्हटलं जातंय. त्यामुळे वांगचुक यांना उचलणं मोदी सरकारच्या अंगलटी येण्याची शक्यता आहे अशा चर्चा होताना दिसत आहेत. एकंदरीत काय तर सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून उचलण्यासाठी एक घटना या संपूर्ण आंदोलनाची दिशा बदलणारी ठरू शकते. इतके दिवस ठराविक मागण्या घेऊन सुरू असलेल्या आंदोलनात आता आपली व्याप्ती वाढवल्याचं दिसते. आता हे आंदोलन फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात न राहता थेट पंतप्रधान मोदी विरोधात सुरू झाले. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? सोनम वांगचुक यांना उचलणं मोदी सरकारला महागात पडेल का? मोदी सरकारची ही मोठी चूक महागात ठरेल का? याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्कीच सांगा.